सुरुवातीला महत्त्वाची घडामोड। मुंबई ठाण्यासह पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं। आजच्या भारत-पाक सामन्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। सिंदूरच्या पुड्या घेऊन ठाकरेंचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी बॅट तोडली तर कांदिवलीमध्ये टीव्ही फोडत निषेध नोंदवण्यात आला। आशिया चषकात होत असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक झाली। ठाकरेंच्या सेनेनं राज्यभर आंदोलन करत माझं कुंकू माझा देश अभियान राबवले। कांदिवलीत टीव्ही फोडत भारत-पाकिस्तान सामन्याचा निषेध नोंदवण्यात आला। शिवसेना भवनासमोर स्टंपला चप्पल लावत संताप व्यक्त करण्यात आला। शिवसेना भवनासमोर मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कांदिवलीत रस्त्यावर क्रिकेट खेळत भारत-पाकिस्तान सामन्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। करी रोडमध्ये पंतप्रधान मोदींना सिंदूरच्या पुड्या पाठवत आंदोलन करण्यात आलं। कांजूरमार्गमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर आले। पुण्यातही ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला। यांचे पप्पा देशाला राष्ट्रभक्ती शिकवणार, आम्हाला सगळ्यांना हिंदुत्व शिकवणार, बाळासाहेब ठाकरेंचे आम्हाला दाखले देणार, अमित शहा आम्हाला शिकवणार। बरं का, बाळासाहेब ठाकरेंनी असा व्यापार नाही केला। अमित शहाना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नाही, नरेंद्र मोदींना अधिकार नाही, एकनाथ शिंदेला अधिकार नाही आहे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा, त्यांचा फोटो लावण्याचा। अरे अमित भाई शहा बाळासाहेब ठाकरे होते तो आज दुबई का क्रिकेट मॅच भी नाही होता। संजय राऊतांच्या टीकेला देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जनतेचा काहीही आता त्याच्यात रस नाही। संजय राऊतांच्या बोलण्याला कोणी सिरियस घेत नाही। मी पहिलंच म्हटलेलं आहे की भारतीय महाराष्ट्राच्या राजकारणातला विदूषक काय बोलतो याच्या प्रत्येक वाक्याला उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही। खेळाकडं खेळाच्या नजरेतनं बघावं का न बघावं हे प्रत्येकाचा अधिकार आहे, तो संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेला आहे। सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काही ना काही भूमिका घेण्याचं निमित्त हे विरोधक पाहत असतात। फक्त त्या गोष्टीला भावनिक मुद्दा करू नये असं माझं आव्हान आहे, अशी माझी विनंती आहे। मूर्ख राजकारणी आहे तो। आपण ही सामना पाहणार हा असं ते म्हणाले। हो, तो पाकिस्तानीच आहे, अर्धा पाकड्याच आहे तो। अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे। ते 26 लोक मेले, त्या तुमच्या घरातला कोणी असताना तुम्ही बोलला नसता। संजय राऊत हे बिनडोक राजकारणी आहे। संजय राऊतांकडनं माननीय अजितदादा पवार साहेबांना देशप्रेमाची देशभक्तीच्या सर्टिफिकेटची कुठलीही गरज नाही। MCA मध्ये अपेक्स काउन्सिल मधले असलेले शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा त्यांनी पहिला घेतला पाहिजे। अरे यही आदित्य ठाकरे छुप के भारत पाकिस्तान का मैच देखेगा बुरखा पहन के, और उसका फायदा ऐसा है आवाज भी हेल्प कर देगा उसको। मैं औरत हूँ, हो गया ना खत्म। हे आम्हाला सांगतात राष्ट्रभक्ती, जाऊ द्या कसलं जा नेपाळला जा। ठाकरे बुरखा घालून मॅच पाहतील
वेडे लोक आहेत हे. काय तुम्ही यांच्यावरती विचारताय? देशात काय चाललंय, देशाच्या भावना काय आहेत, हा यांची डोके ठिकाणावर आहेत का? मला असं वाटतं ह्या ज्या मॅच खेळल्या जात आहेत हे पंतप्रधान मोदीने अंधारात ठेवून हा निर्णय झालेला आहे. काल प्रेस कॉन्फरन्स घेताना उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे एपेक्स बॉडीचे मेंबर, त्यांचं या भारत पाकिस्तानच्या सामन्याबद्दलचं मत काय आहे हे उद्धव ठाकरे साहेबांनी विचारलंय का त्यांना? अरे आहेत, अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे आय रिपीट, कापायचा नाही, मूर्ख, शतमूर्ख, राष्ट्रद्रोही, पैशासाठी हपापलेले, त्यांचा जुगार लागला असेल त्या भारत पाकिस्तान. कसली नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला सांगताय तुम्ही? और ये पाकिस्तान का झंडा लेकर चुनाव में प्रचार करने वाले लोग, ये बम स्फोट के आरोपी को चुनाव में घुमाने वाले लोग, इनको क्या अधिकार है? क्या राजनीति करने का ये समय नहीं है? राजनीति करने का तो बहुत समय है. भारत आणि पाकिस्तान क्रिकेटची मॅच होती, तर त्या क्रिकेटच्या मॅचवरती बरीच टीका केली जाते. आज राज्यभरामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन सुद्धा करण्यात आलं की आधीची भाजपा राहिलेली नाही, आता जी भाजपा आहे त्याच्यामुळे पाकिस्तानसोबत मॅच खेळली. मी कुठलाही सामना पाहत नाही, त्यामुळे मला माहिती नाही. पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबानंही भारत पाकिस्तान सामन्याला विरोध केलाय. ज्या देशामुळे सिंदूर पुसलं गेलं त्या देशासोबत सामना कशासाठी खेळायचा असा सवाल संतोष जगदाळे यांच्या पत्नीनं केलाय. जेव्हा आपल्या सरकारने ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं तर ते नाव का दिलं होतं? तर त्या लोकांनी आमचं सिंदूर पुसलं, त्या टेररिस्टनी, ते पाकिस्तान मधूनच आलेले होते. मग ज्या आपल्या आया बहिणींचं सिंदूर पुसतात त्याच देशातल्या लोकांबरोबर आपण खेळणं कितपत योग्य आहे? ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव हे आपल्या भावनांशी रिलेटेड होतं. तर आत्ता जे काय घडतंय ते आपल्या भावनांसोबत खेळतायत ते लोक. बीसीसीआयच्या टीमला किंवा क्रिकेटर्सला आणि जे लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, जे चिअर करणार आहेत, जे मॅच बघणार आहेत, मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा की तुमच्यात खरंच माणुसकी उरली नाहीये